विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी शांत आंदोलन, शिवाजी विद्यापीठात पोलिसी बळाचा वापर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे जुबली फंडाच्या कथित गैरवापराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीनं मंगळवारी शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून विद्यार्थ्यांवर बळाचा वापर, धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांबाबत प्रश्न उपस्थित करत अभाविपने जुबली फंडाच्या वापराबाबत पारदर्शकता ठेवावी, संबंधित माहिती जाहीर करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. या मागण्यांसाठी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना अचानक पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी आंदोलनावेळी अभाविपचे कोल्हापूर जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी, महानगर मंत्री ऋषिकेश थोरात, कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने यांच्यासह विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही मूल्यांवर आघात करणारा असल्याचं मत संघटनेच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी कोणत्याही दबावाला न घाबरता आपला संघर्ष सुरूच ठेवेल असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. केके न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.